लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केली. काँग्रेसनं अनपेक्षितरित्या अधिक जागांवरती यश मिळवलं. आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे. पण जसं लोकसभा निवडणुकीच्या आधी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये काहीसा विसंवाद होता, तसा आता विधानसभेत होणार की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याचं कारण जागा वाटपाची चर्चा राहिली बाजूला, पण स्वबळाचा नारा दिला जातोय. काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विधानसभा एकत्र लढण्याचा निर्धार जरी महाविकास आघाडीतल्या शीर्ष नेत्यांनी व्यक्त केला असला, तरी काही नेते मात्र मोठा भाऊ लहान भाऊ म्हणत वाद निर्माण करतायत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची चाचपणी सुरू केलेली आहे. काय सुरू आहे नेमकं महाविकास आघाडीमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत स्किप न करता हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईव्ह सबस्क्राईब करा. मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच झाली. यावेळी तीनही पक्षांचे नेते हे उपस्थित होते, पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र उपस्थित नव्हते. अर्थात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचं कारण त्यांनी दिलं. या पत्रकार परिषदेमध्ये येणाऱ्या विधानसभा एकत्र लढण्याचं निश्चित करण्यात आलं. लहान भाऊ मोठा भाऊ या वादात पडण्यापेक्षा एकीनं निवडणूक लढण्यावरती भर देण्यात आला. सोडून गेलेल्यांना दारं बंद असल्याचा इशारा देखील देण्यात आला. आता हे सगळं एकीकडे सुरू असताना नाना पटोले यांनी मात्र काही वक्तव्य करून चर्चेला तोंड फोडलेलं आहे. विधानसभेच्या 288 जागांवरती लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होते की काय असं वातावरण तयार झालेलं आहे. लोकसभेतल्या महाराष्ट्रातल्या यशानंतर काँग्रेस येणाऱ्या विधानसभेत स्वबळाचा विचार करणार असल्याचं दिसतंय. नाना पटोले यांच्या भूमिकेवरून तरी असंच दिसून येत आहे. आमची 288 जागांवर संघटनात्मक तयारी सुरू झालेली आहे, पण याचा अर्थ स्वबळावर आम्ही लढतोय असा नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत, त्यामुळे आमच्या मित्र पक्षांच्या बरोबरच राहू असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. त्यांची ही प्रतिक्रिया तेव्हा आली आहे जेव्हा त्यांना स्वबळाविषयी काँग्रेसची काय भूमिका आहे हे विचारण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी 288 जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवायला हवी का असं विचारल्याच्या नंतर त्यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना नाना पटोलेंच्या वक्तव्याविषयी विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी काय म्हटलं. ते म्हणाले, नाना पटोले काय म्हणतात ते महत्वाचं नाहीये, त्यांचे हायकमांड काय बोलतात त्याला अधिक महत्व आहे आणि त्यानंतरच प्रतिक्रिया दिली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी नाना पटोलेंच्या वक्तव्याविषयी फारशी गंभीरता ही महाविकासमध्ये दिसून येत नाहीये. नाना पटोले यांनी थेट स्वबळाचा नारा काही दिलेला नाहीये. शिवाय मोठा भाऊ लहान भाऊ यावरही त्यांनी सावध अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. लोकसभेच्या वेळी काहीसा विसंवाद होता, तो विधानसभेत असणार नाही यावर महाविकास आघाडीनं जोर दिलेला आहे हे लक्षात येतं. त्यामुळे जागा वाटप लवकर करण्यावरती भर दिला जाणार आहे. तीनही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त इतर कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची अधिक ताकद आहे ते पाहिले जाणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्या पक्षाचा उमेदवार दिला जाणार आहे असा एक अंदाज वर्तवला जातोय. सूत्रांकडून तशी माहिती मिळते. आता कोणाची ताकद कुठे आहे बघा. काँग्रेस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातला काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्र. त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यांचं प्राबल्य आहे कोकण, मुंबई, मराठवाड्यातला काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी बघा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाडा या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे. राज्यातल्या विविध भागांमध्ये या तीनही पक्षांची ताकद कुठे अधिक आहे हे यामधून दिसून येत आहे आणि हाच निकष जागा वाटपामध्ये लावला जाणार आहे. लोकसभेतल्या यशानंतर काँग्रेस अधिक जागांची मागणी करू शकतं. यानुसार 100 ते 105 जागा काँग्रेस मागू शकतं. त्यानंतर 90 ते 95 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेनेला मिळू शकतात आणि 80 ते 85 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षाला मिळू शकतात. तीन पक्षांचं हे अंदाजित जागा वाटप आहे.
ही केवळ सूत्रांनी दिलेली माहिती आहे आणि अगदीच प्राथमिक स्वरूपाची आहे. विधानसभेला अजून 3 ते 4 महिने बाकी आहेत, त्यामुळे तोपर्यंत अनेक समीकरणं बदललेली असणार आहेत. महाविकासमध्ये 3च पक्ष असतील का हे देखील अजून स्पष्ट नाहीये. इतर कोणाचा समावेश होणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे. वंचितचाही निकाल महाविकासच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये लावला होता. कोणत्याही अटींविना येणार असाल तरच स्वागत आहे असा टोला अवास्तव मागण्या करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना उद्धव ठाकरेंनी त्यावेळी लगावला होता. त्यामुळे वंचितचा समावेश महाविकासमध्ये होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. लोकसभेच्या वेळी काही जागांवर वाद टोकाला गेले होते. सांगलीचं उदाहरण आपल्याला देता येईल, पण यावेळी सांगलीत झालेली चूक पुन्हा होणार नाही याचा महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे. सामाजिक संघटनांशी देखील चर्चा केली जाणार आहे. महाविकासचं हे सर्व सुरू असताना महायुतीचं काय होणार याची देखील उत्सुकता आहे. घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची 80च्या आसपास जागांची मागणी आहे. त्यावर देखील काय चर्चा होते हे पाहावं लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.